वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण पेपर 2 सोशल वर्क 2025 जून महिन्यामध्ये झालेला जो पेपर आहे सेट एक्झाम सोशल वर्कचा, त्याचे जे काही क्वेश्चन्स आन्सर्स आहेत आणि त्याचं परिपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ DMER या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ न चुकता बघावा, कारण की अशाच प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते DMER मध्ये सुद्धा विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, क्वेश्चन नंबर 1, खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा. आता जी चुकीची जोडी आहे ते आपल्याला शोधायची आहे. मेरी रिचमंडने बरोबर जोड्या कोणकोणत्या आहेत? मेरी रिचमंडने काय स्थापन केले? चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची स्थापना केली. जेन ॲडम्सने सेटलमेंट हाऊस मूव्हमेंट राबवली. विल्यम पेन यांनी अल्म हाऊस राबवले. नंतर आहे डी, चुकीची जोडी आहे रिचर्ड क्लार्क समुदाय आधारित संस्था. ही चुकीची जोडी आहे, म्हणजेच हेच आपलं ॲन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 2, पहिली अमेरिकन चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची स्थापना येथे झाली. कुठे झाली? अमेरिकी चॅरिटी ऑर्गनायझेशनची स्थापना ॲन्सर नंबर सी, बफेलो येथे झाली. क्वेश्चन नंबर 3, खालील पर्यायापैकी व्यावसायिक समाजकार्याशी न जुळणारे वैशिष्ट्य ओळखा. आता तुम्हाला माहीत आहे समाजकार्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, त्याचप्रमाणे व्यावसायिक समाजकार्याशी न जुळणारं वैशिष्ट्य कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. अशा प्रकारचाच क्वेश्चन 2023मध्ये DMER मध्ये विचारण्यात आलेला होता. आता याच्यामध्ये जे जुळणार आहेत ते पाहू. ज्ञानाचा संघटित भाग, बी प्रशिक्षण प्रणाली, सी संस्था. तर ॲन्सर नंबर डी, धर्मादाय हे व्यावसायिक समाजकार्याशी जुळणारे वैशिष्ट्य नाही. क्वेश्चन नंबर 4, खालीलपैकी कोणती योजना दारिद्र्य रेषेखालील वृद्धांना घरापर्यंत जाऊन पुनर्वसन प्रदान करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे? ॲन्सर नंबर बी, ॲडॉप्ट ग्रॅनी ही जी योजना आहे ही योजना वृद्धांचे पुनर्वसन करते. दारिद्र्य रेषेखालील जे काही वृद्ध आहेत त्यांचे पुनर्वसन करते. बाकीच्या सुद्धा इथं हे योजना आहेत. हेल्पिंग एल्डर्स म्हणजे जे एल्डर्स आहेत, वृद्ध आहेत, त्यांना मदतीचा हात. हेल्प एज इंडिया ही एक संस्था आहे. एज केअर इंडिया ही वृद्धांसाठी संस्था आहेत. परंतु जे दारिद्र्य रेषेखालील वृद्ध आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी ॲडॉप्ट ग्रॅनी ही योजना राबवण्यात येते. क्वेश्चन नंबर 5, सत्यशोधक समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. ॲन्सर नंबर बी, ज्योतिबा फुले यांनी 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते सुद्धा एक महत्त्वाचे समाजसुधारक आहेत. त्यामध्ये डॉक्टर BR आंबेडकर, अण्णा हजारे, राजा राम मोहन रॉय इत्यादी. क्वेश्चन नंबर 6, 1601चा एलिझाबेथ पुअर लॉ या संकल्पनेवर आधारित होता. ॲन्सर नंबर बी, गरिबांना दिलासा. क्वेश्चन नंबर 7, सर दोराबजी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्कचे रिकामी जागामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असे नामकरण करण्यात आले. तर जे काही टाटा फॅमिली आहे त्यांनी जे सोशल वर्क कॉलेज आहेत यांची स्थापना केलेली आहे. तर यांचं जे नामकरण आहे ते 1944मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क सायन्स असे नामकरण करण्यात आले. क्वेश्चन नंबर 8, खालीलपैकी कोणती संस्था 1980मध्ये 50 वर्षावरील वृद्धांना मदत आणि सेवा देण्याच्या उद्देशाने आणि उद्दिष्टांसह स्थापना करण्यात आली? ॲन्सर नंबर सी, एज केअर इंडिया. क्वेश्चन नंबर 9, विधान ए, भारतात व्यावसायिक समाजकार्य शिक्षणामध्ये लोक मध्यवर्ती आहेत. कारण आर रिझन, समाजकार्य शिक्षण मानवाच्या अंतर्भूत मूल्य आणि प्रतिष्ठेला महत्त्व देते आणि त्यांच्या बदलण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवते. ॲन्सर नंबर ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 10, कुबलर रॉसच्या मृत्यूच्या 5 टप्प्यांचा खालीलपैकी कोणता भाग नाही? मग कोणकोणता भाग आहे ते आपण पाहून घ्यायचा. नकार, नाही मी नाही. संताप आणि राग, मी का. डी, तडजोड, होय मी पण. परंतु कोणता नाही आहे? अनुमान, नाही मी कधीच नाही पण. ॲन्सर नंबर सी. क्वेश्चन नंबर 11, कोणत्या समाजशास्त्रज्ञाने खालील विधान केले आहे? स्वतः मार्क्सचा मार्क्सवादी युग
ऑर्थोडॉक्स मॅक्झिझमचा युग आणि नंतर हजार मार्क्सवाद हे 3 टप्पे आहेत, ज्यामध्ये युटोपिया वक्तृत्व आणि विश्लेषणात्मक कठोर शैलीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. आन्सर नंबर सी, पीटर बर्जर या समाजशास्त्रज्ञाने हे म्हटले आहे. क्वेश्चन नंबर 12, उत्तेजक मूल्य भूमिका हा जोडीदार निवडीचा सिद्धांत यांनी दिलेला आहे. आन्सर नंबर डी, बर्नार्ड मर्स्टीन. क्वेश्चन नंबर 13, अर्थव्यवस्था आणि समाज हा रिकामी जागा यांनी लिहिलेला समाजशास्त्रीय ग्रंथ आहे. आन्सर नंबर ए, मॅक्समिलन वेबर. अर्थव्यवस्था आणि समाज हा ग्रंथ मॅक्समिलन वेबर यांनी लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 14, प्रतिपादन ए, समाजाचे स्तरीकरण ज्यामध्ये ते अस्तित्वात आहे ते शैक्षणिक व्यवस्थेवर शक्तिशाली परिणाम करू शकते. समाजाचे स्तर, कारण शैक्षणिक प्रणालीचा देखील समाजाच्या लोकसंख्येचा स्तरीकरणावर शक्तिशाली प्रभाव पडतो. आन्सर नंबर बी, ए आणि आर दोन्ही खरे आहेत, परंतु आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15, हे व्यक्तिमत्वाचे अनन्य असे म्हटले जाते कारण ते कृतीची गुणवत्ता नियंत्रित करते, पर्यावरणाची वैशिष्ट्ये निवडतो ज्याला तो प्रतिसाद देईल आणि कोणत्या अंतःक्रियेचे समाधान होईल आणि कोणत्या पद्धतीने होईल हे ठरवतो. आन्सर नंबर बी, आत्मप्रवृत्ती. क्वेश्चन नंबर 16, मॅक्स वेबरच्या मते रिकामी जागा हे आर्थिक फायद्याचे असमान वितरण करते, तर रिकामी जागा सामाजिक सन्मानाच्या असमान वितरणाचा संदर्भ देते. आता परत पाहू. आन्सर नंबर ए, वर्ग आणि स्थिती. मॅक्स वेबरच्या मते वर्ग हे आर्थिक फायद्याचे असमान वितरण करते, तर स्थिती सामाजिक सन्मानाच्या असमान वितरणाचा संदर्भ देते. कास्ट अँड स्टेटस. क्वेश्चन नंबर 17, हर्बर्ट स्पेन्सरने प्रतिपादन केल्याप्रमाणे सोशल डार्विनवाद म्हणजे, आता सोशल डार्विनवाद हर्बर्ट स्पेन्सरने लिहिलेला सोशल डार्विनवाद. आन्सर नंबर सी, आता डार्विनने काय लिहिलं आहे, उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे, तर त्याची सी नंबर आहे. आन्सर, जगण्यासाठीच्या संघर्षाने प्रतिभावंतांना पुरस्कृत केले. क्वेश्चन नंबर 18, मानसशास्त्रज्ञ रिकामी जागा यांनी सुचवले की बरेच काही शिकणे निरीक्षणातून होते. मुले त्यांच्या सभोवतालच्या विशेषतः काळजीवाहू आणि भावंडांच्या कृतीचे निरीक्षण करतात आणि नंतर या वर्तनाचे अनुकरण करतात. आन्सर नंबर डी, अल्बर्ट बांदुरा यांनी म्हटले आहे. क्वेश्चन नंबर 19, ज्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा जास्त असतो रिकामी जागा असे असतात. आन्सर नंबर बी, तपशिलाकडे लक्ष देतात. ज्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा जास्त असतो ते तपशिलांकडे लक्ष देतात. पे अटेन्शन टू डिटेल. क्वेश्चन नंबर 20, खालील जोडी जुळवा आणि खालील कोडमधून उत्तर निवडा. यादी दिलेली आहे आणि दुसरी यादी दिलेली आहे. गेस्टॉल आकलनाचे तत्व हे डी जुळणार आहे. थॉर्नडाईकचे योगदान. प्रोत्साहनासाठी आणखी एक संज्ञा ए जुळणार आहे. रिवॉर्ड. नंतर आहे परिणामाचा नियम, हे बी जोडणार आहे. निकटता. क्वेश्चन 4, उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञाची मुळे, हे सी जोडणार आहे. कार्यात्मकता. क्वेश्चन नंबर 21, खालीलपैकी कोणते वृद्धापकालीन काळजी संदर्भात व्यक्ती सहयोग कार्य क्षेत्राशी संबंधित नाही. आन्सर नंबर डी, पेडियाट्रिक चिकित्सा केंद्र ही वृद्धापकालीन काळजी संदर्भात व्यक्ती सहयोग कार्यक्षेत्राशी संबंधित नाही. तर कोणकोणते आहेत? वृद्धांसाठी घर, डे केअर सेंटर, अल्झायमर केअर क्लिनिक. क्वेश्चन नंबर 22, सामाजिक कार्यात खालीलपैकी कोणता उपागम पॅव्लॉव आणि थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या सिद्धांतावर आधारित आहे. आन्सर नंबर ए, वर्तन सुधारण्याचा उपागम. क्वेश्चन नंबर 23, फार्मिंग, निर्मिती, स्टोर्मिंग, विचारमंथन, नॉर्मिंग, नियमन, परफॉर्मिंग, कामगिरी आणि एडजर्निंग, तहकूब करणे रिकामी जागाचे योगदान आहे. इन इंग्लिश, द स्टेजेस ऑफ फार्मिंग, स्टोर्मिंग, नॉर्मिंग, परफॉर्मिंग अँड एडजॉर्निंग इज द
कॉन्ट्रीब्युशन ऑफ कोणी दिलेले आहे, तर आन्सर नंबर डी ब्रूस टॅकमॅन. क्वेश्चन नंबर 24, गोपनीयता राखण्याशी संबंधित सोशल ग्रुप वर्क गटकार्यामध्ये खालीलपैकी कोणता नैतिक विचार केला जातो, आन्सर नंबर बी गट सदस्याकडून पूर्वसंमती घेणे. क्वेश्चन नंबर 25, खालीलपैकी कोणते एक लोकांच्या समूहामध्ये अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधाचे दृश्य प्रतिनिधित्व किंवा नकाशा म्हणून ओळखले जाते, आन्सर नंबर बी सोशिओग्राम. मध्ये परिपूर्ण आपण 50 प्रश्न बघणार आहोत आणि दुसऱ्या पार्टमध्ये उरलेले 50 प्रश्न बघणार आहोत. चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर, क्लायंटच्या अशिलाच्या स्वतःच्या शब्दात तथ्यात्मक डेटा माहितीचे पुनरुत्पादन हे म्हणून ओळखले जाते, आन्सर नंबर बी शब्दशः नोंदणी. क्वेश्चन नंबर 27, विधान ए, लोकांना त्यांना स्वतःला मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता आणि अशिलाचे क्लायंटचे नाते महत्त्वाचे आहे, कारण व्यावसायिक संबंध हे मैत्रीपूर्ण संबंध नसतात. तर यामध्ये ए आणि आर दोन्ही खरे आहेत, परंतु आर हे एचं अचूक स्पष्टीकरण आहे का, नाही. ॲसर्शन आणि रिझनचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 28, खालीलपैकी कोणता व्यक्ती सहयोग कार्यामधील सोशल केस वर्कमधील निदानाचा प्रकार नाही, कोणता व्यक्ती नाही आहे निदानाचा, तर त्याच्यामध्ये प्रकार आहेत कोणकोणत्या ते पाहायचं आहे. डायनॅमिक आहे, क्लिनिकल आहे, एटिओलॉजिकल आहे, तर मेडिकल आणि वैद्यकीय हा प्रकार नाही सोशल केस वर्कमधील निदानाचा. क्वेश्चन नंबर 29, दावा ॲसर्शन ए, गट हा एक एकक म्हणून ओळखला जाऊ शकतो जो सतत बदलत असतो, कारण आर रिझन, नवीन अनुभव घेताना सदस्यांची एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत बदलते. भिन्न मनस्थिती, आकलन आणि समज या दोन्ही गोष्टी गटाच्या बाहेरून घेतल्या जातात आणि गटामध्ये निर्माण केल्या जातात. तर आन्सर नंबर आपला ए आहे. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत. आर हे एचं अचूक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 30, खालील जोडी जुळवा आणि खालील कोडमधून उत्तर निवडा. यादी 1 आणि यादी 2. 1. बालवृद्धीचा अभ्यास, डी. जी. स्टॅनले हॉल. लैंगिक समस्यांची तपासणी, ए. हॅवलॉक एलिस. बुद्धिमत्ता चाचणीचा शोध, 3. सी. बिनेट आणि सायमन बिने. क्वेश्चन नंबर 4, मानसिक स्वच्छता चळवळीचा पाया, आन्सर नंबर बी क्लिफर्ड बियर्स. क्वेश्चन नंबर 31, खालीलपैकी कोणता सामुदायिक संघटनेसाठी साऊथ अलिन्स्कीचा दृष्टिकोन मानला जातो, आन्सर नंबर ए समुदाय शक्ती निर्माण करणे. क्वेश्चन नंबर 32, महात्मा गांधींनी वर्धा येथून 9 महिन्यांचा हरिजन सहल केव्हा सुरू केली. DMER मध्ये सुद्धा महात्मा गांधीवरील प्रश्न विचारण्यात येतात, आन्सर नंबर ए 7 नोव्हेंबर 1933. क्वेश्चन नंबर 33, कम्युनिटी ऑर्गनायझेशन फॉर सोशल वेलफेअर नावाच्या समुदाय संघटनांवरील पहिल्या समकालीन पाठ्यपुस्तकाचे लेखक रिकामी जागा हे आहेत, आन्सर नंबर ए वेन मॅकमिलन. क्वेश्चन नंबर 34, विधान ए, समुदाय संघटन ही समाजकार्याची एक पद्धत आहे, तर समुदाय विकास हा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी नियोजित केलेला कार्यक्रम आहे. बी, समुदाय संघटन लोकसहभागावर भर देते, तर समुदाय विकास लोकांच्या विकासावर भर देते. समुदाय संघटन आणि समुदाय विकासाच्या संदर्भात वरीलपैकी कोणते विधान सर्वात योग्य आहे, आन्सर सी, विधान ए आणि बी दोन्हीही योग्य आहेत. क्वेश्चन नंबर 35, रॉबर्ट चेंबर्सच्या मते रिकामी जागा हे स्थानिक लोकांना त्यांचे जीवन आणि परिस्थितीचे ज्ञान सामायिक करण्यास, वाढविण्यास, विश्लेषण करण्यास आणि योजना, कृती, निरीक्षण आणि मूल्यमापन करण्यास सक्षम करण्यासाठी दृष्टिकोन देणे, आन्सर नंबर ए PRA मेथड. क्वेश्चन नंबर 36, रेव्हिल फॉर रॅडिकल्स हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले. रेव्हिल फॉर रॅडिकल्स हे पुस्तक साऊल अलिन्स्की यांनी लिहिले. क्वेश्चन नंबर 37, गरजा मूल्यमापनाची प्रक्रिया, आन्सर नंबर सी, समुदायातील रहिवाशांच्या समस्या आणि उद्दिष्टे निश्चित करणे. क्वेश्चन नंबर 38,
समुदाय विकासातील एक मूलभूत गृहीतक खालीलप्रमाणे आहे. आन्सर नंबर बी. समुदाय विकास म्हणजे त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या समस्यांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग. क्वेश्चन नंबर 39. खालील जोड्या जुळवा. पुस्तके दिलेली आहेत आणि त्यांची लेखक दिलेले आहेत. तर ए मध्ये कम्युनिटी ऑर्गनायझेशन करता मुरे रॉस यांनी लिहिलेलं आहे, सामाजिक संस्था. कम्युनिटी ऑर्गनायझिंग अँड डेव्हलपमेंट हे पुस्तक हर्बर्ट जे रुबिन, इरेन एस रुबिन यांनी लिहिलेलं आहे. मॉडेल्स ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन हे पुस्तक रेनी के जेकॉब यांनी लिहिलेलं आहे. आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन अँड डेव्हलपमेंट हे पुस्तक आशा रामगोंदा पाटील. क्वेश्चन नंबर 40. समुदाय संघटनात व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्याची प्राथमिक भूमिका ही मार्गदर्शकाची असते, जे समाजाला मदत करतात, समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी मार्ग शोधतात. कारण आर. मार्गदर्शकाची भूमिका समाजाला अधिक प्रभावीपणे मदत करण्यास समर्पित असलेल्या व्यक्तीला वाटचाल करण्याच्या दिशेने सूचित करते. आन्सर नंबर ए. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 41. जेव्हा एखाद्या स्वतंत्र चलाला नियंत्रित गट आणि प्रायोगिक गटासाठी विषयांच्या यादृच्छिक हस्तांकन हाताळले जाते तेव्हा संशोधन आराखड्याला असे म्हणतात. आन्सर नंबर सी. पूर्व प्रायोगिक संशोधन आराखडा. तर तुम्हाला जे काही संशोधनाचा आहे तो अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. सामाजिक कार्य हस्तक्षेप संशोधन मुख्यतः सामाजिक कार्यकर्त्यांना खालील परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यात मदत करते. आन्सर नंबर सी. सामाजिक कार्याचे उपयोजन. क्वेश्चन नंबर 43. खालील विधाने विचारात घ्या. प्रतिपादन ए. गुणात्मक संशोधक सर्व प्राथमिक ज्ञान नाकारतात. कारण गुणात्मक संशोधक केवळ अनुभव, निरीक्षण आणि विगमन यावर अवलंबून असतात. आन्सर नंबर ए. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत. क्वेश्चन नंबर 44. खालीलपैकी कोणती चाचणी पॅरामेट्रिक चाचणी नाही. आन्सर नंबर बी. विल्कॉक्सन चाचणी ही पॅरामेट्रिक चाचणी नाही. तर कोणती चाचणी पॅरामेट्रिक आहेत ते पाहूयात. पियर्सनने संबंधाचे गुणांक एक चाचणी. स्टुडंट टी टेस्ट. क्वेश्चन नंबर 45. निमित्ताने अंतर्निहित संशोधन आराखडा ही मुळात रिकाम जागा संशोधन आराखडा आहे. एम्बेड डिझाईन इज बेसिकली फिल इन द ब्लँक रिसर्च डिझाईन. आन्सर नंबर सी. मिश्र पद्धत आराखडा आहे. क्वेश्चन नंबर 46. एक गृहीतकृत्य जे संशोधन गृहीतकृत्यामध्ये व्यक्त केलेल्या संबंधाचे खंडन करते त्याला असे म्हणतात. आन्सर नंबर डी. शून्य गृहीतक. क्वेश्चन नंबर 47. भारत सरकारने केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना रिकाम जागा रोजी केली. आन्सर नंबर बी. 12 ऑगस्ट 1963. क्वेश्चन नंबर 48. एका संशोधकाला आफ्रिकन देशातून मुंबईत वास्तव्यास असलेल्या अनधिकृत प्रदेशी स्थलांतरितांच्या समस्यांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. आन्सर नंबर सी. साधे यादृच्छिक नमुना. क्वेश्चन नंबर 49. सममित मानांकन श्रेणी रिकाम जागा यांनी विकसित केली आहे. आन्सर नंबर सी. लिकर्ट. क्वेश्चन नंबर 50. संशोधकांनी महाराष्ट्रातील ग्रामसभांमध्ये महिलांच्या निर्णय घेण्यावर साक्षरतेच्या प्रभावाचा अभ्यास केला. ग्रामसभांमधून महिला प्रतिसादकर्त्यांची निवड करण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गावे अशा 3 पातळ्यांवर नमुने घेण्यात आले. संशोधकाने खालीलपैकी कोणते सॅम्पलिंग तंत्र वापरले. आन्सर नंबर ए. स्तरीकृत नमुना स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती सोशल वर्क सेट एक्झामचे जे काही पेपर 2चे संपूर्ण जे PYQs आहेत ते घेतलेले आहेत. तुम्हाला DMER एक्झाम करता अतिशय उपयुक्त अशी ती प्लेलिस्ट ठरणार आहे. तर यापुढील जो काही भाग आहे तो भाग आपण 51 ते 100 प्रश्नांचा तो पुढील भाग आपण लवकरच पाहूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.